लोकांना मी उपदेश देऊ का नको, हे लोकांना मी सांगू का नको, त्यांना कितीतरी दिवस या विवंचनेमध्ये राहिले, या विचारात राहिले. परंतु त्यांचे जे शिष्य होते, जे आनंद शिष्य होते, त्यांनी तथागताला विनंती केली की तथागत, तुम्ही एवढा अभ्यास केला, एवढी तपस्या केली, एवढी ज्ञान प्राप्ती केली आणि हा धम्म तुम्ही प्राप्त केला, हा जर लोकांना तुम्ही उपदेश नाही केला तर तुमच्या मृत्यूसोबत हा धम्म, हा एवढा महान विचार खत्म होऊन जाईल. म्हणून तुम्ही कृपया हा धम्म लोकांना सांगावे, लोकांना उपदेश करावे. म्हणून त्या आनंदच्या विनंतीनुसार वाराणसी येथे 5 भिक्खू समवेत 5 भिक्खू सोबत त्यांनी हा उपदेश देणं सुरू केलं. त्यालाच आपण धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणतो, जे नागपूरला हे दुसरं तिसरं काही नसून बुद्धाला झालेलं ज्ञान प्राप्त इतरांना सांगणं, त्याला धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणतो. आणि हे ज्ञान बुद्धाने त्या 5 भिक्षूला सांगितलं, त्या 5 भिक्षूने इतर लोकांना सांगितलं, त्या इतर लोकांनी इतर लोकांना सांगत, अशा प्रकारे धम्माचा प्रचार केला. आणि ते केवळ भारतातच त्यांच्या घरच्यांना म्हणतात इंडोनेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, चायना, जपान असे काही देश आहे, ते तिथे हा मार्ग, हा धर्म पोहोचला आणि लोकांनी तो स्वीकार केला मोठ्या प्रमाणात. अशा प्रकारे जेव्हा बुद्धाला धम्म प्राप्त झाली आणि लोकांना धम्म देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आजही बऱ्याचशा 1/4 लोकसंख्या हे बुद्ध धर्माची आहे. म्हणून बुद्ध धर्म का आवश्यक आहे की माणसाला मैत्री शिकवते, माणसामध्ये दया शिकवते, माणसामध्ये करुणा शिकवते. बुद्ध काय म्हणतो? बुद्ध म्हणतो नफरत, आणि नफरतीनं नफरत वाढते, द्वेषानं द्वेष वाढते, जर दुश्मनीनं दुश्मनी वाढते. जर माणसाला मैत्रीपूर्ण जीवन जगायचं आहे तर मैत्री प्रेमानंच कोणत्याही गोष्टीचा उपाय होऊ शकते. विरोध करणं, बदला घेणं, नफरत करणं, ह्या गोष्टी मानवता निर्माण होण्यास बाधक आहे. म्हणून प्रेमाने प्रेम वाढते, हे बुद्धाची शिकवण आहे. पण आपण म्हणून बुद्ध म्हणतात, तुम्ही विनाकारण भूतकाळाची गोष्टी काढून दुःखी होण्यापेक्षा, भविष्य काळाचं चिंतित होण्यापेक्षा तुम्ही भविष्य काळात आणि भूतकाळात जगणं, विचार करणं सोडा. वर्तमान जीवनमध्ये तुमच्याजवळ जे काही उपाय आहे, जे काही साधन संपत्ती आहे, वर्तमान काळातच तुम्ही त्याचा उपभोग घ्या. वर्तमान काळातच जे काही करायचं आहे ते करा, कारण भविष्याची चिंता करणं तुमच्या काही फायद्याचं नाही आणि भूतकाळाची सुद्धा चिंता करणं तुमच्या काही फायद्याची नाही. तुमच्या जर फायद्याचं काय असेल तर आजचं वर्तमान जीवन, जेव्हा तुम्ही समोर बसलेले आहे, मी इथं उपदेश करत आहो, भाषण देत आहो, हे वर्तमान आहे. या विज्ञान दृष्टिकोन मनात वापरून आपल्याला त्या पद्धतीनं जगणं फारच आवश्यक आहे. हा सर्वात मोठा धम्म बुद्धाचा आहे, हा सर्वात मोठा धम्म मानवतावादाचा आहे. जेव्हा माणसात भेद निर्माण होतो, ते माणसाला त्याच्यासाठी हानिकारक असते, याच्यासाठी हानिकारक असते. कारण माणसात भेद करता कामा नये आणि माणूस एकच असतो. माणसाचं सारं लक्षण एक आहे. तर माणसं ठरवलं तो सुखी होऊ शकतो, माणसाने ठरवलं तर तो दुःखी पण होऊ शकतो. म्हणून तुमचा धम्म हे फार महत्त्वाचं आहे आणि ते धम्म समजून घेतल्यानंतरच आपल्याला कळते. हा आणि ते काही असा चमत्कार आहे. आणि शासकीयानं ठरवलं, मीटिंग घेऊ का आपण या वर्षी या नदीचं पाणी आपण वापरू, आपल्या शेतीसाठी वापरू, म्हणजे आपल्याला पीक जास्त होईल आणि आपण पण सुखी होऊ, असे त्यांनी ठरवलं. आता त्यासाठी काय करावं लागत होतं? युद्ध करावं. काय कंडिशन, काय अटी टाकल्या तुला माहीत आहे का? तेव्हा बुद्धाने सांगितलं, हो मला माहीत आहे.
तरी पण मी या निर्णयास कधी हर ठिकाणी देश विदेशात आपलं धम्म पसरवला आणि बुद्धानं आपली शिक्षा, महान पुरुष आहे ते आपल्या बच्ची गोष्ट नाही असं म्हणून आपली जिम्मेदारी अटकवू का? अटकवू? तर अशा प्रकारे बुद्धाचा मोठा इतिहास आहे. या इतिहासामध्ये जेवढं आपण त्यांच्या डीप विचारात त्यांच्या तसं फार मोठा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर भेटण्याचे जे विचार आहे इथं माझ्या विचाराला विराम देतो आणि सर्वांना बौद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो. बुद्धाप्रमाणेच आपण बी महान असे कष्ट करून मानव जातीला सुखी करण्याचा आजच्या दिनी तुम्ही संकल्प करा आणि त्याप्रमाणे आचरण करा. कारण शेजारी सुखी राहिला तर आपणही सुखी राहतो, आपला परिवार सुखी राहिला तर आपणही सुखी राहतो, आपला समाज सुखी झाला तर आपणही सुखी होतो. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. पण हे सत्य आपल्याला फार मोठ्या ज्ञानातून समजते, सहजासहजी हे समजत नाही. म्हणून ज्ञानी होणं, जानकारी घेणं हे फार महत्त्वाची गोष्ट आजच्या युगात आहे. आज बुद्धाच्या ज्ञानानं आपण पण प्रकाशित व्हावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं. एवढं बोलून मी माझे भाषण संपतो. धन्यवाद, आभार. जय भीम, जय जय.